नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण. व्हिडिओचं टायटल पाहू शकता, कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. पुढील महिन्यापासून 80% कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार. काय आहे आपण सविस्तर पाहू. भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी TCS पुढील महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर पासून त्यांच्या बहुतेक कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देणार आहे. बुधवारी एका अंतर्गत मेमोमध्ये TCSने ही माहिती दिली. यापूर्वी TCSने 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला होता, ज्याला कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध केला होता आणि यासोबतच TCS कडून जागतिक परिस्थितीचा अहवाल देत पगारवाढीवर बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली होती. 80% कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. TCSचे मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड आणि नियुक्त CROचे सुदीप यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हणले आहे की पगारवाढ 1 सप्टेंबर पासून लागू होईल. TCSने भविष्यासाठी संस्थेला तयार करण्याच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून 12,000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वेळी प्रतिभेला पुरस्कृत करणे आणि त्यांना कायम ठेवणे या उद्देशाने ही पावले उचलली आहे. कंपनी म्हणते की यासाठी तंत्रज्ञानात गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता तैनिक करणे, बाजार विस्तार आणि कर्मचारी पुनर्रचना यावर लक्ष केंद्रित केले जाईल. कर्मचाऱ्यांसाठी दिलासा. हे लक्षात घेण्यासारखे आहे की TCSची एक ग्रेड स्ट्रक्चर आहे जी Y ने सुरू होते, जी प्रशिक्षणार्थ्यांना दिली जाते. यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पद C1, C2, C3, C4 आणि C5 आणि B आणि शेवटी CXO मध्ये जाते. गेल्या आठवड्यात बाजार विश्लेषकांनी असे सूचित केले होते की कपातीनंतर उर्वरित कर्मचाऱ्यांचे पगार वाढवता येतील. भविष्यात इतर कंपन्यांनी याच धर्तीवर निर्णय घेऊ शकतात असे मानले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.